गेल्या 2च महिन्यांपूर्वी फडणवीसांनी भाजपच्या कार्यकर्त्यांसमोर त्यागाची भाषा केली होती. बहुमत असून सुद्धा अजित पवारांना सोबत घेतलं किंवा संख्या मोठी असताना सुद्धा मुख्यमंत्रीपद हे पक्षाकडे राहिलं नाही, ही खदखद भाजप कार्यकर्त्यांची होती. मग अशा वेळी फडणवीसांनी त्यागाची भाषा केली होती. भाजप हायकमांडने महाराष्ट्रात फडणवीसांकडे सत्तेची सूत्र का दिली नाहीत किंवा सत्तेसाठी अजित पवारांची गरज नसतानाही अजित पवारांना सोबत का घेतलं, याची कारणं देत असताना लोकसभा 2024ची समीकरणं सांगितली जात होती. 2019च्या तुलनेत 2024च्या निवडणुका भाजपला जड जातील अशी चिन्ह होती. कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयानंतर आणि इंडिया आघाडीच्या बैठकांनंतर हे समीकरण अधिकच ठाम होत चाललं होतं. त्यातच हक्काच्या नॉर्थ स्टेटमधून भाजपला पराभव पाहावा लागला. तर 2024च्या निवडणुकांमध्ये मोदी सरकार केंद्रामध्ये रिपीट होणार नाही यावरती शिक्कामोर्तब होणार होतं. साहजिकच या समीकरणांमुळे शिंदे असोत की अजित पवार यांची बार्गेनिंग पॉवर सुद्धा वाढत होती आणि भाजप सुद्धा बॅकफुटवरती गेली होती. पण राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या 3 राज्यात भाजप विजयी झाला आणि पुन्हा एकदा मोदींचा करिश्मा चालू शकतो हा कॉन्फिडन्स भाजपचा वाढलाय. आता याच कॉन्फिडन्समुळे भाजपची बार्गेनिंग पॉवरही वाढणार आहे. 48 खासदार निवडून देणाऱ्या महाराष्ट्राबाबत भाजपचा हायकमांड ज्या काही हालचाली डिफेन्स मोडमध्ये जाऊन करत होतं, त्याच हालचाली आता आक्रमकपणे होतील आणि या सगळ्या घडामोडींचा फायदा अर्थात फडणवीसांना होईल. 5 असे फॅक्टर या 3 राज्यांच्या निवडणुकांमुळे समोर आलेत, जे पाहिले तर आपण म्हणू शकतो की राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसच 1 नंबरला येतील. या 3ही राज्यांच्या विजयाचा सगळ्यात जास्त फायदा कोणाला झालेला दिसून येईल, तर तो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना. पण असं का, पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. 3 राज्यांच्या विजयाचा देवेंद्र फडणवीसांना फायदा होईल असं म्हणण्याचं पहिलं कारण म्हणजे भाजपची बार्गेनिंग पॉवर वाढणं. सुरुवातीला बोलल्याप्रमाणे फक्त लोकसभा या निकषामुळे भाजपचं केंद्रीय नेतृत्व हे महाराष्ट्राच्या बाबतीत अगदी डिफेन्स मोडला गेलं होतं. 2019च्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप हे लोकसभेला एकत्र लढले होते. दोघांचं मिळून तब्बल 42 खासदार हे बळ होतं ते मोदी सरकार स्थापन होण्यासाठी मिळालं होतं. पण 6 महिन्यातच शिवसेनेचे खासदार हे केंद्रातनं वजा झाले. 23 खासदारांच्या बळावरती महाविकास आघाडीला फेस करणं हे भाजपला तसं अशक्यच होतं. त्यातनंच एकनाथ शिंदेंचा उठाव झाला, तरीही भाजपला पुरेशी खात्री ही नव्हतीच. एकट्या शिंदेंच्या जोरावर 40+ खासदारांचा आकडा महाराष्ट्रात कॉन्फिडन्स नसल्यानेच राष्ट्रवादीच्या अजित पवारांना सोबत घेण्यात आलं असं सांगण्यात येतं. आता ही सगळी राजकीय समीकरणं जुळवत असताना भाजप हायकमांडने भाजपच्या राज्य नेतृत्वाला आणि कार्यकर्त्यांना सुद्धा अगदी संयमाची भूमिका घ्यायला भाग पाडलेलं पाहायला मिळतं. साहजिकच भाजपला आपली गरज असल्याचं वातावरण हे महाराष्ट्रात तयार झालं होतं आणि मग त्यातनच मुख्यमंत्री पदावरती एकनाथ शिंदेच कायम राहणार किंवा अगदी अजितदादा हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार अशी वक्तव्य यायला लागली. आता मात्र शिंदे असोत किंवा अजितदादा असोत, या दोन्ही गटांना निवडून यायचं असेल तर मोदींच्या नावाचा बॅनर लागेल असं चित्र 3 राज्यांच्या विजयानंतर निश्चितपणे तयार होऊ शकतं. भाजपला एकनाथ शिंदे आणि अजितदादांची गरज आहे हा प्रवास या 3 राज्यांच्या विजयामुळे शिंदे आणि दादांना भाजपची गरज आहे इथवर आल्याने बार्गेनिंग पॉवर मध्ये भाजपचा वेटो राहणार आहे आणि त्याचा फायनल परिणाम म्हणजे देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या केंद्रबिंदूवरती असतील. 3 राज्यांच्या विजयांचा देवेंद्र फडणवीसांना होणारा दुसरा फायदा म्हणजे भाजपने बदललेली स्ट्रॅटेजी. हेमंत बिस्वा असोत किंवा बुमई असोत, कधी काळी भाजपमध्ये नसणाऱ्या या नेत्यांना भाजप हायकमांडने पक्षात घेतलं आणि त्या राज्यांचं मुख्यमंत्री केलं. त्यानंतर हे नेते आक्रमकपणे हिंदुत्ववादी नेते म्हणून समोर आलेले पाहायला मिळाले. आक्रमक हिंदुत्वाचा प्रचार करून सत्ता स्थापन करता येऊ शकते हे नरेटिव्ह मात्र भाजपला कर्नाटक निकालानंतर सोडूनच द्यावं लागलं. नुकत्याच झालेल्या राजस्थान आणि मध्य प्रदेश मधल्या निवडणुका पाहिल्यानंतर लक्षात येईल की या निवडणुकांमध्ये भाजपने आपल्या प्रचाराची संपूर्ण मदार ही फक्त हिंदुत्वावर ठेवली नव्हती. हिंदुत्व प्लस विकास किंवा मुस्लिम विरोधाच्या हिंदुत्वापेक्षा सनातन हिंदुत्वाचा प्रचार हा मुद्दा गाभा म्हणून ठेवण्यात आला. अर्थात फक्त हिंदुत्व नाही तर हिंदुत्व प्लस विकास या नरेटिव्ह मधूनच लोकांना जोडून घेता येऊ शकतं. या निष्कर्षावरती भाजपचं हायकमांड आलंय. आता महाराष्ट्राबाबत बोलूया. एकनाथ शिंदेची इमेज ही हिंदुत्ववादी नेता अशीच राहिलेली आहे. आपली हीच इमेज भक्कम होण्यासाठी शिंदेंनी सुद्धा तसे प्रयत्न चालू ठेवलेत. याच्या बरोबर विरोधात अजित पवारांची इमेज आहे. झटक्यात काम करणारे अजित पवार हे विकास कामांसाठी ओळखले जातात. मग अशावेळी देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रात असे एकमेव पर्याय आहेत
जे विकास कामं आणि त्यासोबतच हिंदुत्ववादी नेता या दोन्ही समीकरणामध्ये परफेक्ट मॅच होताना दिसतात. दोन्ही मतांचं समीकरण साधायचं असेल तर मग अशा वेळी भाजपला एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांच्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांचाच पर्याय पूरक ठरताना दिसतोय. अगदी गेल्या 2-4 वर्षांपासून योगी आदित्यनाथ, हेमंत बिस्वा किंवा बोमई यांना पुढे आणत हायकमांडने हिंदुत्ववादी नेत्यांना दिलेलं बळ पाहून एकनाथ शिंदेंना सुद्धा त्याच समीकरणांमध्ये फिट केलं जाईल अशा चर्चा होत्या. पण याचा सक्सेस रेट पाहता आता भाजप हायकमांड हिंदुत्व आणि विकास याची एकत्रित बैठक मांडेल असं दिसतंय. याच विचारातनं गेल्या काही वर्षांपासून योगी आदित्यनाथ यांची इमेज सुद्धा आता विकास पुरुष अशी केली जाते. असो तर बदललेल्या या स्ट्रॅटेजीचा फायदा होऊ शकतो हे 3 राज्यांच्या विजयामुळे शिक्कामोर्तब होताना दिसतंय आणि ज्याचा फायदा महाराष्ट्रामध्ये फडणवीसांना निश्चितपणे होईल असं चित्र आहे. 3 राज्यांच्या निकालाचा फडणवीसांना होणारा तिसरा फायदा म्हणजे जातीच्या राजकारणाचा इम्पॅक्ट दिसण्याचे चान्सेस हे कमी राहतील. 3 राज्यांच्या निवडणुकांमध्ये जाती आधारित राजकारणाचा प्रभाव नव्हताच असं म्हणता येणार नाही. मात्र उत्तरेमध्ये नितीश कुमारांमुळे मंडल आयोगाचा जो काही प्रयोग केला जात होता त्याचा इम्पॅक्ट मात्र दिसलेलाच नाहीये. ओबीसी मतं आजही भाजपसोबत मोठ्या प्रमाणात जोडली गेलेली आहेत असं या 3 राज्यांच्या निकालाची आकडेवारी पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येतं. जाती आधारित जनगणनेचा मुद्दा हा राजकीय मुद्दा होत असल्याचं मत तयार होत असल्यानेच ओबीसी मतदारांचं या मुद्द्याच्या आधारे ध्रुवीकरण झालं नाही असं मत राजकीय विश्लेषक व्यक्त करताना दिसतायत. असो तर महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत बोलायचं तर जरांगे पाटलांच्या मागणीमुळे चर्चेत आलेला मराठा आरक्षणाचा मुद्दा, भुजबळांच्या विरोधामुळे ओबीसी समाजाचं झालेलं एकत्रीकरण या गोष्टींचा चांगला वाईट परिणाम भाजपला आगामी निवडणुकीत सहन करावा लागू शकतो अशा शक्यता होत्या. पण हे मुद्दे अजून 5 महिने टिकतील का हा महत्वाचा प्रश्न असेल. शिवाय जर का निवडणुका या पूर्णपणे केंद्राच्या मुद्द्यावर लढवल्या गेल्या तर जरांगे पाटील असोत की छगन भुजबळ किंवा मराठा असोत की ओबीसी या मुद्द्यांचा इम्पॅक्ट किती राहील हा प्रश्नच आहे. शिवाय जाती आधारित राजकारणातला मुद्दा अधोरेखित झाला तरी सुद्धा फडणवीस हे जातीने ओबीसी किंवा मराठा नसल्यानं फडणवीसांमार्फत या राजकारणाला टॅकल करणं भाजपसाठी सोपं ठरू शकतं. थोडक्यात नितीश कुमारांच्या जाती आधारित राजकारणाची किंवा मंडल 2च्या राजकारणाचा सध्याच्या निवडणुकीत न दिसलेला इम्पॅक्ट हाच देवेंद्र फडणवीसांसाठी फायद्याचा ठरू शकतो. 3 राज्यातल्या विजयाचा फडणवीसांना होणारा चौथा फायदा म्हणजे ऑपरेशन लोटसचा परिणाम. कर्नाटकात भाजपला ऑपरेशन लोटसचा सामना करावा लागल्याचं चित्र हे निकालानंतर दिसून आलं होतं. पक्ष फोडणं, आमदार फोडणं हे लोकांना रुचलेलं नाहीये हे प्रत्यक्ष कर्नाटकात सिद्ध झालं. पण त्याच वेळी मध्य प्रदेशात ऑपरेशन लोटस राबवूनच भाजपने सरकार स्थापन केलं होतं. तरीही मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत म्हणावा तसा परिणाम त्याचा दिसून आला नाही. गांधी कुटुंबाने ज्योतिरादित्य सिंधियांचा उल्लेख गद्दार म्हणून केला असला किंवा भाजपवर फोडाफोडीच्या राजकारणाचे आरोप जरी केले होते तरी देखील ज्योतिरादित्य सिंधिया हे आपली कोअर वोट बँक कायम ठेवताना दिसलेत. थोडक्यात महाराष्ट्रात पक्षफुटीनंतर लोकांची रिॲक्शन काय येईल या विचारातनं पोटनिवडणुका थांबवण्यात आल्यात असं सांगण्यात येत होतं. स्थानिक स्वराज्य संस्थांसोबतच पुणे लोकसभेची पोटनिवडणूक टाळण्याची प्रक्रिया याच रणनीतीचा भाग आहे असं देखील चित्र हे निर्माण करण्यात येत होतं. पण मध्य प्रदेशची निवडणूक भाजपसाठी एक लिटमस टेस्ट ठरली असं म्हणायला वाव मिळतो. कर्नाटकात ऑपरेशन लोटसची रिॲक्शन आली असली तरी ती मध्य प्रदेश प्रमाणे टाळता येऊ शकते हा कॉन्फिडन्स भाजपला या निवडणुकीमुळे मिळालेला दिसतोय. साहजिकच मग अशा वेळी बॅकफुटवर खेळणारी भाजप पुन्हा फ्रंटफुटवरती येताना दिसते आणि ज्याचा फायदा निश्चितपणे महाराष्ट्रात फडणवीसांना होईल असं चित्र दिसतं. आता 3 राज्यांच्या विजयाचा फडणवीसांना होणारा शेवटचा आणि 5वा फायदा तो म्हणजे अँटी इन्कम्बन्सी लोकांमध्ये नाहीये हे सिद्ध करणारी शिवराज सिंह चौहान यांची रणनीती. गेल्या 4 वर्षांपासून फडणवीसांमुळे भाजप अडचणीत येते असं चित्र महाराष्ट्रात भाजप अंतर्गत राजकारणातनं निर्माण केलं जात होतं. फडणवीसांना दिल्लीला पाठवलं जाईल, देवेंद्र फडणवीसांना बळ देणार नाही अशा चर्चा कायम होतच होत्या. अशाच प्रकारची गोष्ट ही मध्य प्रदेशात शिवराज सिंग चौहान यांच्याबाबतही घडत होती. भाजपने केंद्रीय मंत्र्यांना विधानसभेच्या निवडणुकीत उतरवलं आणि त्यानंतर तर शिवराज सिंग चौहान यांचा पत्ताच कट होणार आहे असंही बोललं जात होतं. पण शिवराज सिंग चौहान यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता आपलं महत्त्व पक्षाच्या हायकमांड समोर सिद्ध केलं. त्यानंतरच पूर्ण निवडणुका या शिवराज सिंग चौहान यांच्यावरतीच कॉन्सन्ट्रेट झाल्या हे अगदी स्पष्टपणे दिसून आलं. थोडक्यात जिथं काल शिवराज सिंह चौहान उभे होते
तिथेच आज देवेंद्र फडणवीस उभे असल्याचं दिसतं. शिवराजसिंह चौहानांशिवाय MP मध्ये पर्याय नाहीये किंवा राज्य नेतृत्वाला टाळता येऊ शकत नाही, हे अंतिम सत्य पक्षाच्या हायकमांडला मध्य प्रदेशच्या विजयानंतर मान्य झाले. आणि हीच गोष्ट देवेंद्र फडणवीसांच्या निश्चितपणे पथ्यावर पडू शकते. फडणवीस नसतील तर कोण, हा मुद्दा सध्या तरी हायकमांड चर्चेत आणणार नाही. या उलट शिवराजसिंग चौहानांच्या विजयातनं देवेंद्र फडणवीसांना बळ देण्याची रणनीती भाजप हायकमांड आखताना दिसून येईल. दुसरी गोष्ट म्हणजे चौहानांच्या विरोधात जी अँटी इन्कम्बन्सी असल्याचं सांगण्यात येत होतं ती पक्षात होती पण लोकांमध्ये नव्हती. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात देखील उपमुख्यमंत्री राहिल्यामुळे फडणवीसांवर थेट 10 वर्ष सत्तेत असल्याचा राग हा लोकांमध्ये असल्याचं दिसून येत नाही. या उलट पक्षाचे निर्णय घेणारे म्हणून पक्षांतर्गत इतर नेत्यांमध्ये तो असू शकतो. पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणाला सुद्धा मध्य प्रदेशच्या निकालांमुळे निश्चितपणे ब्रेक लागू शकतो. थोडक्यात काय तर देवेंद्र फडणवीसांसाठी या 3 राज्यांचा निकाल हा महत्त्वाचा ठरताना दिसून येतोय. ज्याप्रमाणे भाजपला या निकालांचा फायदा झाल्याचं बोललं जाते, त्याहूनही अधिक फायदा कदाचित देवेंद्र फडणवीसांना या निकालांमुळे होऊ शकतो, हे मात्र नक्की. तुम्हाला काय वाटतं? या 3 राज्यांच्या विजयामुळे देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात सुद्धा फायदा होईल का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की सांगा. आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोलभिडूचं YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा.